समितीचे माननीय उपसभापती पैलवान रामभाऊ सासवडे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले. बांगेश्वर मिरवडे मंडळांचं आगमन होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपसरपंच त्रिनाथ कळमकर साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झाले. या मंगळसूत्राच्या निमित्ताने सन्माननीय बापूसाहेब शिंदे उद्योजक मंडळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन होत आहे. उद्योजक तुकारामजी सासवडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी भाऊसाहेबजी कापरे, आदरणीय शंकर मामा बाबळे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. मान्यवरांचं स्वागत करताना गणेशराव गायकवाड, अतुलजी सासवडे, त्याचप्रमाणे आदरणीय रवी सासवडे उद्योजक या मान्यवरांचं स्वागत करताना माननीय आमदार मधुकर चव्हाण यांचे चिरंजीव सन्माननीय सुनील चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य धाराशिव, ट्रस्टी तुळजापूर नेते त्याचप्रमाणे संतोषराव नडके, अभिजितजी चव्हाण, निरंजन चव्हाण, सन्माननीय पटेल मिस्त्री, सन्माननीय भाऊ बिरदवडे. या मंगळसूत्राच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रामदास भाऊ दरेकर, सन्माननीय माणिकशेठ हंबीर, आदरणीय बाळासाहेबजी कोठावळे, सन्माननीय पोलीस पाटील गणेशराव शिंदे, मामा गणेशराव साबळे, सन्माननीय मामा रमेशराव साबळे, त्याचप्रमाणे सन्माननीय संकेतराव ढेरे या मान्यवरांचं स्वागत करताना अशोक काका गव्हाणे पाटलांचं आगमन होतं. नातेपुत्याचे पाहुणे तेजस पाटील, सन्माननीय शिवाजी अप्पा वडगुले, संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना, सन्माननीय मधुकरजी कंद, त्याचप्रमाणे संदीपराव ढमडरे, तानाजी दरेकर, कृष्णकांत दरेकर, सचिन दरेकर आणि बन्सी दरेकर पाटलांची उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. या मान्यवरांचं स्वागत करताना डोंगरगावचे माजी सरपंच सचिन शेठ वाघबऱ्यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. उभय परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत. दरम्यानच्या कालावधीमध्ये वडबाब सन्मान्य सन्माननीय प्रदीपरावजी बौले पाटील, माजी नगरसेवक, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सन्माननीय चंद्रकांतरावजी तापकीर पाटील, आपण आजच्या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे भारतीय जनता पार्टीचे सचिव आदरणीय नवनाथरावजी भुजबळ पाटील, आपण आजच्या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आदरणीय गणेश बापूजी कुटे पाटील, आपण या ठिकाणी उपस्थित शुभेच्छा व्यक्त करत अखिलेश महाराज यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचंय. पीआय सन्माननीय दिवटे साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अग्रदेव सुभ्याचे आदरणीय दिवटे साहेब उपस्थित झाले आणि पैलवान रामभाऊ सासवडे. हरगुडे परिवार आणि वहिरे परिवार या दोन परिवारांचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होत असताना या दोन परिवाराचे सर्व नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं आमचे सहकारी मित्र इंगवले गुरुजी यांनी आलेल्या प्रत्येक माणसाचा या ठिकाणी शब्दरूपी मान सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या परिवारातला अतिशय जवळचा घटक या नात्याने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं या ठिकाणी या दोन परिवाराच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करतो. हरगुडे परिवार ह्या सणसवाडी गावातील नाही तर या संपूर्ण पंचक्रोशीतील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारा हा परिवार आहे. आमचे गणेशराव हरगुडे यांचं या गावामध्ये सरपंच म्हणून केलेली कारकीर्द, सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून केलेली कारकीर्द, या गावाच्या विकासामध्ये या परिवाराचा असणारा वाटा हा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तितकाच तोलामोलाचा वहिले परिवार यांचंही त्यांच्या परिसरामध्ये असणारं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. आणि या दोन परिवाराचा आजचा हा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्व मान्यवर मंडळी या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलात. मनापासून पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि या दोन नववधूंचं वैवाहिक जीवन सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटी जावं, यांच्यातून समाजाची, देशाची, आईवडिलांची सेवा घडो अशी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं या नववधूवरांसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि वडे मामा, सन्माननीय सतीशजी सासवडे मामा आणि त्याचप्रमाणे सन्माननीय गणेश साबळे मामा आणि शीतल कुमार गाजरे मामा, सर्व मामा मंडळींचा या ठिकाणी हरगुडे परिवारांच्या महापौर मिरज सांगली यांना विनंती करतो आपण मंचावर. सर एक मिनिट, एकच मिनिट सर. सुरेश बापू आवटी, माननीय महापौर मिरज सांगली यांना विनंती करतो मंचावरती यायचंय. सन्माननीय सुनील चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य धाराशिव यांना विनंती करतो मंचावरती यायचंय. दिगंबर वसेकर, पंचायत समिती सदस्य यांना विनंती करतो मंचावरती यायचंय. अप्पासाहेब डवांडे, सरपंच टेंभुर्णी यांना विनंती करतो मंचावरती यायचंय. त्याचप्रमाणे धर्मराजजी बोत्रे, अतुल सासवडे, शंकर वहिले या सर्वांना विनंती करतो मंचावरती यायचंय. PSI रेवणनाथ मुतालवार यांना देखील विनंती करतो आपण मंचावरती यायचे. चला या ठिकाणी सुरेश दरेकर यांनी मामांचा नामोल्लेख केल्या सर्व मामांचा सन्मान यांना देखील विनंती करतो मंचावरती यायचे. दरम्यान जावई सन्मान संपन्न होत आहेत. आकाशराव चौधरी, मंदार बोत्रे, गणेश चव्हाण या सर्व जावई पाहुण्यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचे. डॉक्टर अमोलजी वाजेंना विनंती करतो आपण मंचावरती यायचे. पाटील जावई पाहुणे या सर्व जावई पाहुण्यांना विनम्रपूर्वक विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. आणि ज्यांच्या मध्यस्थीतून आजचा हा सुवर्ण क्षण या विवाह मंचावरती संपन्न होतोय, ज्यांच्या मध्यस्थीतून आजचा हा सुंदर असा सोहळा
या ठिकाणी संपन्न केला जातोय ते सन्माननीय तेजसरावजी जगदाळे पाटील आणि आदरणीय सुनीलरावजी रानवडे पाटील आपल्या मध्यस्थीतून आजचा आणि निलेशरावजी आनंदरावजी दिसले पाहुणे आणि सन्माननीय अंकितरावजी कल्याणरावजी पाटील या सर्व जावई पाहुण्यांना विनम्रपूर्वक विनंती आहे आपला सन्मान व्यासपीठावरती वहिले पाटील परिवाराच्या वतीने केला जातोय. हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुजुर्ग नेते अशोक काका गव्हाणे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेत. राजाराम ढेरे स्वागत या ठिकाणी आजचे वरबाप सरकार देण्यात आलेला आहे. दोनही वरबाप वरमाईंना या ठिकाणी वरबाप आणि वरमाईंना माजी सभापती आनंदरावजी हरगुडे यांच्याकडून सुवर्ण अलंकार सप्रेम भेट देण्यात आलेला आहे. वहिले पाटील परिवाराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सन्मान्य अर्चनाताईजी सस्ते पाटील या सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतील. ताईंना विनम्रपूर्वक विनंती. सन्माननीय बारामतीकर ज्वेलरचे सन्माननीय अशोकरावजी ढेकळे आदरणीय अर्चनाताईजी या ठिकाणी दरेकर पाटील आमच्या वरबापांना या ठिकाणी एक सुवर्ण मुद्रा संप्रेम भेट देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सणासुदी नगरीचे उद्योगपती सुनीलजी भोसुरे आणि त्यांच्या पत्नी सारिका भोसुरे यांच्याकडून आजचे वरबाप सुरेश हरगुडे आणि वरमाईंना या ठिकाणी सुषमा हरगुडे या दोनही वरबाप वरमाईंना सुनील भोसुरे यांच्याकडून सुवर्ण मुद्रा सप्रेम भेट देण्यात आलेली आहे. अर्चनाताई दरेकर पाटील मध्यस्थीबद्दल आपला देखील सन्मान या ठिकाणी करतायत. अर्चनाताई सस्ते पाटील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे एपीआय सन्माननीय नितीनजी आतकरे साहेब आणि सौ दीपांजली मॅडम आतकरे दोनही दाम्पत्याला विनंती आपण विवाह मंचावरती यायचंय. युवराजांचे मामा आदरणीय सस्ते पाटील या ठिकाणी सारिकाताई भोसुरे आपल्याला विनंती आहे वरमाईंना अंगठी देण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या शिवम गार्डनच्या भव्य अशा प्रांगणामध्ये वहिले आणि हरगुडे पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वजण अक्षदरूपी आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहिले. मी या परिवाराच्या जवळचा घटक या नात्याने दोन्ही परिवाराचे मी सहर्ष स्वागत करते आणि या दोन्ही नवविवाहित दाम्पत्यांच्या हाताने आई वडिलांची देशाची समाजाची सेवा घडो, त्यांचे वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि भरभराटी जाओ हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपला सन्मान सन्मान्य अर्चनाताईजी सस्ते पाटलांच्या शुभहस्ते होतोय. या आदरणीय आबांना विनंती राहील आपण मंचावरती यायचे. विनंती आहे कारभारी मंडळींना आता कुणी हस्तक्षेप करू नका प्लीज. कार्यक्रमाच्या या शुभ मुहूर्तावरती या प्रांगणामध्ये नेत्रदीपक लाईटच्या झगझगाट आणि मगमगाटमध्ये हरगुडे पाटील आणि वहिले पाटील या दोन्ही कुटुंबियांच्या मुलामुलीच्या शुभवाच्या निमित्तानं वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. उपस्थितांमध्ये राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर मंडळी आहेत. विविध गावच्या विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी त्यांचे सर्व सहकारी आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ह्या ठिकाणी इंगवले सरांनी आपल्या सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकून कोणाचा नामोल्लेख राहून गेला असेल उभय परिवारांच्या वतीने मनापासून दिली व्यक्त करून उपस्थित सर्व पै पाहुण्यांचं माता भगिनींचं हरगुडे पाटील आणि वहिले पाटील या दोन्ही परिवारांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत करत असताना दोन्ही कुटुंब समाजात काम करणारे कुटुंबाचं शुभ सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. आपल्या सणासोडीचे आपल्या सर्वांचे युवक सहकारी सणासोडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सणासोडी वित्त कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेशराव सोनबा हरगुडे यांची कन्या चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी साक्षी हिचा शुभ सोहळा प्रामुख्यानं आळंदी टुरळगाव परिसरातले अशोकराव वहिले पाटील यांचे चिरंजीव अभिषेक यांच्याशी संपन्न होत आहेत. हे दोनही कुटुंब विविध क्षेत्राला स्पर्श करत असताना विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ह्या कुटुंबाचं भरीव काम आहे. नवरी मुलीचे चुलते हरिभक्ती पारायण आणि सणसवाडी देहू आळंदी पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष आदिनाथ सोनबा हरगुडे यांची ती पुतणी सणसवाडीचे विद्यमान उपसरपंच डॉक्टर मोहन नाना हरगुडे यांची पुतणी. मग सणसवाडीच्या राजकीय क्षेत्रामध्ये सणसवाडी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ह्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. हे एक समाजप्रिय कुटुंब
समाजाप्रती असणारे हे दोन्ही कुटुंब आज विवाहाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. आपण सर्वजण उपस्थित झाला. विवाह सोहळ्याची शोभा वाढली. दोन्ही कुटुंबाला अत्यानंद झालेला आहे. पण दोन्ही परिवारांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित झाला धन्यवाद मानतो. आणि वहिले परिवार या दोनही परिवाराने आपल्याला जे आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, व्यापार, व्यवसाय, विशेषतः करून माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. मी या दोनही परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करते. आमच्या इंगवले सरांनी प्रत्येकाचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तरी देखील नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल. आमचा सरसवाडी गावचा सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, कृषी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासणार आमचा हा हरगुडे परिवार. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आमच्या भाचीच्या मुलीचा आज शुभविवाह सोहळा संपन्न होत आहे. सासवडे परिवारामधून हरगुडे परिवारामध्ये सून म्हणून आलेली आमची सुषमा आज तिच्या मुलीचा शुभविवाह सोहळा संपन्न होत आहे. आमचा अतुल दादा असेल, नामू दादा असेल, भाचीचा शुभविवाह सोहळा संपन्न होत आहे म्हटल्यावरती गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी या शुभविवाह सोहळ्याची तयारी चालू आहे. प्रत्येकाला निमंत्रण देण्यापासून ते आज आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं अतिशय चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य या ठिकाणी केले जात आहे. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आमच्या शिक्रापूरची एक ओळख होती नानासाहेब सासवडे. एक खूप मोठे पैलवान होते ते आणि त्यांच्या पणतीचा आजचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आपल्या हातातील रंगीबेरंगी अक्षतारूपी आशीर्वादानं हे दोनही वधूवर विवाहबद्ध होणार आहेत. विवाहबद्ध होत असणाऱ्या या दोनही वधूवरांचं वैवाहिक जीवन आनंददायी, यशदायी, फलदायी, कीर्तिदायी जाऊ. त्यांच्या हातून आपल्या देवाचं, धर्माचं पालन घडो. मी उपस्थित सर्वांच्या वतीने व आदरणीय मंगलराजी बांधन साहेब यांच्याही वतीने या दोनही वधूवरांना नांदा सौख्य भरे अशा सदिच्छा व शुभेच्छा देते. सन्मान वैगे पाटील परिवाराच्या वतीने संपन्न केला जातोय. त्यांना विनम्रपूर्वक विनंती. माननीय सदस्य जिल्हा परिषद पुणे कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील यांना देखील विनंती राहील आपण मंचावरती या. आणि यानंतर शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार आदरणीय माऊली आबा कटके यांच्या शुभेच्छा या ठिकाणी होत आहेत. आणि त्यानंतर लग्न विधीला सुरुवात होईल. आज या ठिकाणी हरगुडे आणि वहिले हा शुभविवाह आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर आमचे लहानपणाचे मित्र सुरेशजी हरगुडे यांच्या कन्येचा आजचा हा शुभविवाह म्हणजे आमच्याच कन्येचा. आणि त्या निमित्तानं या दोन्ही कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी ठेवून या विवाह सोहळ्यासाठी आपल्याला आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण दिलं होतं. त्याचा स्वीकार करून आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी वधूवरांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेला आहात. मी या दोन्ही परिवाराचा घटक समजून आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि विवाहबद्ध होत असलेल्या चिरंजीव अभिषेक आणि ची सौ कांक्षिणी साक्षी या दोन्ही मुलामुलींना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणाचा नाम उल्लेख काही मानपान अशा गोष्टी राहून जातात. म्हणून आपण आमच्या दोन्ही परिवाराला समजून घ्या अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. सुरक्षितपणे वावरत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण इथे शिवगर्जना देणार आहोत. सगळ्यांनी 2 मिनिटं चप्पल काढून उभे राहावे. सगळ्यांना नम्र विनंती आहे. छत्रपती संभाजी महाराज की महादेव. जय भवानी. जय श्री जय भवानी. जय श्री
भक्तांना विनंती आहे वेदवाणीने मंगल अग्निवे पुरोहितं भूदानं रत्नधातनं अग्नयाहि वीतये गणन्नो हव्यदातये निहोदादत्से मनहसे वागं विण्या मानिशुक्लानि हरिः ओम् शिवं भवतु शुभलगना सावधान शुभलगना सावधान स्वस्ति श्री गणनायकां गजमुखां मोरेश्वरो सिद्धिदां बल्लाळो वरुणो विनायकमढां चिन्तामणि त्रिपुरां लीलान्द्रो गिरिजापरं सुवरधां विघ्नेश्वरं बोध